गडहिंग्लज या अत्यंत महत्त्वाच्या राज्यमार्गावर दरवर्षी पावसाळ्यात सर पिराजीराव तलावाच्या सांडव्यातून वाहणारे पाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे अपघातांचं सत्र कायम सुरू असतं। या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर पिराजीराव सांडव्यावर उड्डाण पूल उभारावा अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं। मुरगुड पासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेला सर पिराजीराव तलावाचा सांडवा दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर सोडतो। विशेष म्हणजे पावसाळा संपल्यानंतरही 4 ते 5 महिने 4 ते 5 फूट पाणी रस्त्यावरून वाहत असते। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावर प्रवास करावा लागतो। या ठिकाणी रस्ता काँक्रीटचा असल्याने सततच्या ओलाव्यामुळे त्यावर शेवाळ साचतं। परिणामी रस्ता अत्यंत निसरटी होतो आणि यामुळे विशेषतः दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी धोका वाढतो। आतापर्यंत अनेक अपघातांमध्ये नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। यावर कायमचा तोडगा म्हणून उड्डाणपूल उभारणे आवश्यक आहे असा पुनरुच्चार निवेदनात करण्यात आला आहे। सरकारने तात्काळ योग्य ती कारवाई न केल्यास स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे यांनी दिला। त्यामध्ये पिराजीराव हा ऐतिहासिक तलाव मुरगुडमध्ये आहे आणि या तलावाच्या पावसाळ्यामध्ये तलाव भरल्यानंतर तलावाचं जे सांडपाणी आहे ते रस्त्यावरनं जातो आणि रस्त्यावरनं गेल्यानंतर रस्ता बंद होतो। मुरगुड हे ऐतिहासिक गाव आहे। या गावामध्ये शनिवारचं शहरामध्ये मंगळवारचं मोठ्या प्रमाणात बाजार भरतो। अनेक गावचे 40 गावचे लोक या बाजारसाठी येत असतात। परत शिवराज विद्यालय प्रसिद्ध विद्यालय आहे, त्या कॉलेजला आजूबाजूच्या गावातल्या आमच्या भगिनी मुली येतात, बाजारला महिला येतात। त्या गुडगाभर पाण्यातून ज्यावेळेला तलाव भरल्यानंतर जे पाणी रस्त्यावर होते त्या तलावातून त्या पाण्यातून महिलांना आम्हाला जाता येत नाही। त्या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर इथं उड्डाण पूल व्हावा। जर उड्डाण पूल नाही झाला तर शिवसेनेच्या वतीने आम्ही या गंभीर प्रश्नासाठी तीव्र आंदोलन करणार। यावेळी सुनील शिंत्रे, सुरेश चौगुले तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।